एके गावात एक आजी राहत होती. एके दिवशी तिला आपल्या मुलीकडे जायचे होते. पण मध्ये मोठं जंगल होतं. जंगलात वाघ, सिंह आणि कोल्हा असे भयंकर प्राणी राहत होते. आजी धाडस करून निघाली. जंगलात तिला आधी वाघ भेटला. वाघ म्हणाला, "आजी, मी तुला खाणार." आजी शांतपणे म्हणाली, "अरे बाळा, मी आत्ता खूप बारीक आहे. मी मुलीकडे जाऊन येते, भरपूर खाऊन जाड होते, मग येताना मला खा." वाघाने विचार केला आणि म्हणाला, "ठीक आहे, पण परत यायचं हं." आजी पुढे गेली. तिला सिंह आणि कोल्हाही भेटले. त्यांनाही तिने तेच सांगितले. तेही तयार झाले. आजी मुलीकडे पोहोचली. तिने सगळी गोष्ट सांगितली. मग मुलीने एक मोठा भोपळा आणला. भोपळा आतून रिकामा केला आणि आजीला त्यात बसवले. आजी भोपळ्यात बसून म्हणाली, "चाल रे भोपळ्या, टुनुक टुनुक." भोपळा गोल गोल फिरत जंगलातून जाऊ लागला. वाघाने विचारले, "अरे भोपळ्या, आजी दिसली का?" भोपळा म्हणाला, "नाही रे नाही. चाल रे भोपळ्या, टुनुक टुनुक." असेच सिंह आणि कोल्ह्यालाही फसवून भोपळा पुढे गेला. शेवटी आजी सुरक्षित घरी पोहोचली. बोध: संकटातही हुशारीने विचार केला